गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता माझी तुम्हाला ओळख तर झालीच असेल. मी पल्लवी. गेले 2 ते 3 दिवस झाले मी यूट्यूबवरती काम करते. यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, फॉलो करा. आता हा माझा नवीन प्रयत्न आहे. बघू किती म्हणजे मला ग्रो व्हायला किंवा हे व्हायला किती वेळ लागतो. त्याच्यासाठी मला तुमची खूप गरज असेल, खूप गरज लागेल तुमची. सो हा व्हिडिओ ना मी माझ्या आईकडे होते, सो तिकडनं येतानाच आहे. येताना खूपच ऊन होतं आणि उन्हामध्ये मग सगळे रिक्षाची वाट वगैरे बघत होते आणि तिथे खूपच वाईट एक्सपिरियन्स आला. तिथे ना मी ओला बुक केला होता आणि ओलाला पूर्ण अर्धा तास दाखवत होतं आणि मग मी नंतर कॅन्सल करत होते तर माझ्याकडून कॅन्सलही होत नव्हतं. आता येताना आई काही देणार नाही असं होतच नाही. सो मग मला आईने काहीतरी त्याच्यामध्ये दिलं होतं जे मी बघितलंही नव्हतं काय होतं. मग ते घरी आल्याच्यानंतर ओपन करून बघितलं आणि येताना तिथे जी ठाण्याची जेल आहे तिकडनंच रिक्षा जात होता, जो मला तिकडे बघून विचार येत होते की याच्यामध्ये लोकं असतील आणि काय काय गुन्हे वगैरे केले असतील असं. मग घरी आले आणि नंतर हा दुसऱ्या दिवशी त्याच्या नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. मग सकाळी सकाळी भाकरी वगैरे बनवल्या आणि नवीन छान असे टोमॅटो आणले होते म्हणजे मार्केटवरून फ्रेश. सो ते मला असे कच्चे टोमॅटो वगैरे खायला छान आवडतात. सो त्याच्यामुळे आणि मग इथे शूज वगैरे धुवून आणि हा कार्तिकचा प्रयोग आहे. ज्याने जी वस्तू काढली ना तो तिकडेच ठेवतो. आता तो लास्ट टाईम मी त्याला क्ले म्हणजे तो नव्हता तर मी क्ले लावला होता ना, क्लेमध्ये धूप लावली होती आणि त्याला आता माहिती झालं सर तो देतच नव्हता. मग नंतर त्याने बोलला की हां ठीक आहे मी थोडासा देतो. आता याला रोज डोसा दिला तरीही तो कंटाळत नाही. लास्ट टाईम कोणीतरी मला कमेंटही केली होती की तो काय रोज डोसा खातो का, तर बघा रोज तुम्ही डोसा दिला तरी तो खाईल. बरं तू सांग मला, तू मला मारशील? सो इथे मी थोडीशी त्याच्यावरती रागावली होती आणि रागावल्याच्या नंतर त्याचं हे असतं की लगेचच यायचं आणि प्रेमाने जरासं बोलायचं आणि मला हग करायचं किंवा किशी वगैरे दिली की मग त्याला माहिती आहे की आई एकदम सॉफ्ट होऊन जाते. सो तसंच होतं आणि मग त्यांनी गलती केली त्याला बोलत होते की सॉरी बोलतो, तेव्हा नाही बोलला नंतर बोलला. आता याला शाळेत जायचं असतं. शाळेत जाताना तो नेहमी कन्फ्यूज होतो, शाळेत जायचं का ट्युशनला जायचं. आता सगळी तयारी करून झाली आणि बोलतो की आता मला नाही जायचं आहे, आपण घरीच राहूयात, घरीच काहीतरी आपण एन्जॉय वगैरे करूयात. मी म्हटलं असं का बोलतो आहेस, चल. मग असं करून मी त्याला घरी स्कूलमध्ये घेऊन गेले आणि मग रात्रीचं इथे मला संध्याकाळ मसाला वगैरे बनवायचा होता. सो त्याच्यासाठीच मी ते खोबरं वगैरे किसून घेत होते. आता हे करत करत ना माझे शॉर्ट्स वगैरे ते बघत होते. सो ते बघत मी जास्तच कापून टाकलं. मग म्हटलं असू देत आता हा जरा बरेच दिवस जाईल, असा टिकाऊ होऊन जाईल म्हणून त्याच्यासाठी मग मी हे करून ठेवलं. खोबरं कापेपर्यंत तिकडे मग आई पण बसल्या होत्या आणि आई तिकडे कांदे वगैरे कापत होत्या. आता न्यूजवरती म्हणजे आमच्या इथे डेलीमध्ये न्यूजच चालू असते आणि न्यूजवरती ना आज बघत होते तर तिथे दाखवत होते जे बोरवेल असतं ना त्याच्यामध्ये 2.5 वर्षाचा मुलगा त्याच्यामध्ये आतमध्ये गेला होता. म्हणजे हे बघून ना खूप वाईट वाटतं. कशाला बोरवेल वगैरे लोक ओपन ठेवतात समजतच नाही. तिकडून आईने कांदे आणले छान असे दोन्ही गॅसवरती भाजून घ्यायला तयार केली. आता भांडे असेच ठेवले होते कारण पाणी जस्ट नेमकंच आलंच होतं. म्हटलं आता तेवढं काहीतरी नाही आहे तर तेवढे भांडे वगैरे घासून घ्यायला होईल सोपं. भाजी एकीकडे मग मेथीची भाजी वगैरे बनवणार होते. सो मेथीची भाजी वगैरे एकीकडे टाकली आणि भांडे घासायला गेले. भांडे वगैरे घासून जस्ट झाले कीच आता कार्तिकच्या ट्युशनचा पण टाईम होत आला होता. सो म्हटलं की चला त्याला उठवावं. आता ह्याला उठवायला गेलं की हा काही लगेचच उठायलाच होत नाही. म्हणजे काय माहिती हा इतका आळशी माझ्याकडून झाला का काय. कारण हा जेव्हा पोटात होता ना तेव्हा मी खूप जास्त प्रमाणात नेहमी मी झोपून राहायचे. म्हणजे माझी मम्मी कामावरती जायची ना कधी मला कॉल करून बोलायची की काय करतेस, मी सारखं बोलायची की मी झोपली आहे. आणि हा पण इथे जे हायवे आहे ना पनवेल हायवेच्या जे पुढे डोंगर वगैरे आहेत ना सो तिकडचा हा व्हिडिओ आहे. खूप छान व्ह्यू वगैरे असतो ना. म्हणजे मला पावसात भिजायला खूप आवडतं पण आता कार्तिकसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी मी जास्त करून जाणं जरासं टाळायला बघते कारण त्यांना लगेचच पावसात वगैरे भिजलं की सर्दी वगैरे होते. तिथे खूपच असे चिंबोरी होते आणि वेगवेगळ्या कलरचे दगड वगैरे पण मला तिकडे दिसत होते. आणि जाताना म्हणजे तिथे मुलं वगैरे पण मछली वगैरे पकडायला आली होती. आता तेवढं वाहतं तर पाणी झालं नाही आहे तिकडे. सो त्याच्यामुळे तेवढ्या मछल्या वगैरे तर ह्यावेळेस मला तरी काही तेवढ्या दिसल्या नाही पण मला चिंबोऱ्या भरपूरच दिसल्या. 2-4 चिंबोऱ्या तर मी एकाच ठिकाणावर बघितल्या. आता हे जे तिकडे पलीकडे मुलं दिसतात ना हे तेच करत होते फिश पकडण्याचं काम किंवा चिंबोऱ्या पकडण्याचं. एक तर सायकल घेऊन त्यांच्या हातात एवढ्या मोठ्या पिशव्या पण होत्या आणि त्याच्या पिशव्यामध्ये होते. मग नंतर तिकडनं लगेच दुसऱ्या ठिकाणी गेले. दुसरं ठिकाण म्हणजे जे तिकडे मंदिर आहे ना तिकडे
व्हिडिओ काढायला इकडे येते. हाय करा खाली उतरायला मागतच नाही. बाबू. त्याला गाडीवरतीच बसवलं हाय कर. आणि छोटा मोठा व्हिडिओ वगैरे करत होते. खूपच छान व्ह्यू होता आणि माहिती आहे तिथे 80% लोक तर व्हिडिओ काढायला किंवा तो माहोल जो आहे ना तो एन्जॉय करायला चाललेले असतील असंच वाटत होतं. सगळेजण एन्जॉय करत होते. छान असं पावसात काही मुलं तर ते पावसामध्ये ना क्रिकेटही खेळत होते. म्हणजे बघून ते खूपच बरं वाटत होतं. मग मी तिथे ऑलरेडी मी भिजलेलीच होती आणि त्याच्यामध्ये वरतून अजून थोडंसं मला भिजायचं होतं. पण तेवढ्यात काय तो पाऊस आलाच नाही. पाऊस नाही आला म्हटलं जाऊ दे ठीक आहे असू दे जा आता एकदा तर झालं आहे भिजून आणि परत सर्दी वगैरे व्हायची म्हणून मग म्हटलं असू द्या जाऊया आपण घरी. तरी कार्तिकचं होतं की चला घरी. आता हा कधी आम्ही चला म्हटलं तर हा कधी लवकर निघत नाही. मी म्हटलं आताच नाही मी येणार तू जा. मग तो जरासा राग करायला लागला. मग म्हटलं असू दे बाबा चल. मग घरी आले त्याला घेऊन. घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि मग लगेचच आता इथे जेवण बनवायचं होतं. आता मला चाफ्याचं फूल खूप जास्त प्रमाणात आवडतं. सो मला कार्तिकच्या ट्युशनच्या तिकडे झाड आहे. सो तिकडे नेहमी कधीही पडलेलं असेल ना तर मी उचलते आणि जे फ्रेश दिसलं तरच घेते. नाही तर म्हणाल की कसंही फुल आणता का काय. सो मला चाफ्याचं फार जास्त फूल आवडतं. सो त्याच्यामुळे मी डोक्यात माळलं होतं आणि जेवण बनवत होते आणि मग छान असं रात्रीचं जेवण केलं आणि असंच संपवला दिवस. भेटू उद्या. बाय.